तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर तालुक्यातील हातरुण ते निमकर्दा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची कामे करण्यात आली आहेत। या वृक्षारोपणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत असली तरी हे काम नेमक्या कोणत्या निधीतून करण्यात आले आणि कोणत्या कंत्राटदारामार्फत करण्यात आले याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। प्राप्त माहितीनुसार साधारण महिनाभरापूर्वी हातरुण निमकर्दा मार्गावर गेल्या मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड करण्यात आली। मात्र पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही लागवड केलेल्या रोपांची योग्य देखभाल व संगोपन होत नसल्याने अनेक रोपे वाळून गेल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष म्हणजे या वृक्षारोपणासाठी निधी कोणत्या शासकीय योजनेतून मंजूर झाला, कामाची अंदाजित किंमत किती आहे, काम कोणत्या विभागामार्फत करण्यात आले आणि संबंधित कंत्राटदार कोण आहे याबाबत स्थानिक पातळीवर माहिती उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वृक्षारोपण केल्यानंतर त्याची नियमित देखभाल, पाणी देणे, संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे तसेच रोपांचे संगोपन करणे गरजेचे असते। मात्र संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणात रोपे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित प्रशासनाने चौकशी करून वृक्षारोपणाच्या कामात अनियमितता झाली आहे का याची तपासणी करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।